पीजी डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, पीपल्स कॉलेज नांदेड. आपल्याला या ठिकाणी ज्या आपल्या शंका आहेत की एम.कॉम सेकंड इयरचा रिसर्च प्रोजेक्ट कशा प्रकारे बनवावा किंवा त्याच्यामध्ये कोणते कंटेंट घ्यावे या संदर्भात या ठिकाणी आपल्याला गायडन्स करणारा हा या ठिकाणी व्हिडिओ आहे. त्याप्रथम जेव्हा आपण प्रोजेक्ट लिहायला सुरुवात करतो त्याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट असणं अपेक्षित आहेत तर या ठिकाणी आपण बघत आहोत. मी तुम्हाला त्याचं क्लासिफिकेशन करून दिलेलं आहे की जे सगळ्यांना सोपं जाईल आणि सगळ्यांचा प्रोजेक्ट जो आहे तो एक समान येण्यासाठी मदत करेल. त्यामध्ये कंटेंट दिलेले आहेत चॅप्टर वाईज. फर्स्ट चॅप्टर आहे इंट्रोडक्शन. त्यामध्ये तुम्ही तुमचा जो सब्जेक्ट आहे त्याच्याशी रिलेटेड जे रिलेव्हंट प्रॉब्लेम आहेत त्याची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, डेफिनेशन्स आहे, रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे, कॅरेक्टरिस्टिक्स असतील, डिफरंट कन्सेप्ट असतील, प्रॉब्लेम्स असतील, हे सगळे यामध्ये मला कव्हर करायचं आहे. सेकंड टॉपिक आहे रिसर्च मेथोडॉलॉजी. या चॅप्टरमध्ये तुमचे objectives, hypothesis, scope of the study, selection of the problem, sample size, data collection, tabulation of data, techniques and tools जे काही तुम्ही यूज केले असतील ते या तुमच्या टॉपिकच्या लिमिटेशन्स असतील, त्याचं सिग्निफिकन्स असेल, त्या बाबी त्यामध्ये आल्या पाहिजेत. त्यानंतरचं थर्ड टॉपिक आहे लिटरेचर रिव्ह्यू. हा चॅप्टर जो आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड जे काही प्रिव्हियस स्टडी झाले असतील त्याचं तुम्हाला यामध्ये स्टडी करायचं आहे आणि पुढे तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता हे या टॉपिकमध्ये तुम्हाला कव्हर करायचं आहे. त्यानंतर फोर्थ टॉपिक आहे डेटा प्रेझेंटेशन अँड डेटा अनालिसिस. यामध्ये तुम्हाला जे तुम्ही डेटा कलेक्ट केलेला आहे त्याचं अनालिसिस तुम्हाला करायचं आहे वेगवेगळ्या टूल्स घेऊन आणि तुम्हाला त्याचे फाइंडिंग्स फाइंड आउट करायचे. त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळे स्टॅटिस्टिकल टूल्स वापरू शकतात, पर्सेंटेज वापरू शकतात, MS एक्सेलचा यूज करू शकतात, काय स्क्वेअर टेस्ट वापरू शकतात. वेगवेगळे टेस्ट असतात या ठिकाणी ते आपण वापरू शकतात. आणि शेवटचा जो टॉपिक आहे कन्क्लुजन, त्यामध्ये तुम्हाला फाइंडिंग्स आणि सजेशन्स या ठिकाणी तुम्हाला दाखवायचे आहेत. आणि तुमचे जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्जेक्टिव्ह हायपोथेसिस घेतले होते ते तुमचे फाइंड आउट झालेत की नाही किंवा ते व्यवस्थित कव्हर झालेत की नाही हे या ठिकाणी तुम्हाला दाखवायचं आहे. त्याच्या आधारावरती तुमचे फाइंडिंग सजेशन्स येणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर काही जर तुम्हाला एक्स्ट्रा टॉपिक घ्यावाच वाटत असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. मिनिमम हे 5 टॉपिक या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर तुमची बिब्लिओग्राफी, अपेंडिक्स वगैरे येतं. त्याच्यासाठी एक सॅम्पल तुम्हाला तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो कशा पद्धतीने सुरू करायचा आहे त्याचं एक एक्झाम्पल या ठिकाणी देत आहे. या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. तसं तुम्ही या ठिकाणी एक्झाम्पल दिलं आहे स्टडी ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन ऑफ पोलीस एम्प्लॉईज विथ स्पेशल रेफरन्स टू नांदेड डिस्ट्रिक्ट. मी जसं या ठिकाणी घेतलेलं आहे तसं तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमचं टायटल या ठिकाणी घेणार आहात. त्या प्रकारे तुम्हाला फर्स्ट फ्रंट पेज, सर्टिफिकेट पेज या ठिकाणी बनवायचं आहे. हा लोगो घ्यायचा आहे. रिसर्च प्रोजेक्ट सबमिटेड टू पीजी फॅकल्टी ऑफ कॉमर्स, पीपल्स कॉलेज नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड फॉर द अवॉर्ड ऑफ डिग्री M.Com अंडर द फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड लँग्वेज सबमिटेड बाय. हे जे ABC आहे हे म्हणजे तुमचं नाव आहे विद्यार्थ्यांचं. खाली M.Com सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर अंडर द गायडन्स ऑफ या ठिकाणी मी एक्झाम्पल दिलेलं आहे माझं डॉक्टर VD जाधव. या ठिकाणी M.Com सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी या शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये पीपल्स कॉलेजच्या या विद्यार्थ्यांसाठी आपण 2 गाईड या ठिकाणी दिलेले आहेत, डॉक्टर VD जाधव आणि डॉक्टर DS यादव. ज्यांचे डॉक्टर यादव सर असतील ते या ठिकाणी डॉक्टर DS यादव टाकतील आणि ज्यांचं मी असेल ते डॉक्टर VD जाधव टाकतील. यादव सरांच्या ठिकाणी आपण प्रोफेसर असं टाकू शकता आणि एज्युकेशनल डिटेल्स त्यांच्याकडून घेऊन त्याप्रमाणे टाकू शकता. आणि शेवटी सबमिटेड मार्च 2026 रिसर्च सेंटर पीपल्स कॉलेज नांदेड. त्यानंतर या ठिकाणी सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिलेला आहे. या प्रकारे सर्टिफिकेट तुम्हाला बनवायचं आहे.
ही जी ब्लँक स्पेस आहे या ठिकाणी तुमचं प्रोजेक्टचं टायटल तुम्हाला टाकायचं आहे. या ठिकाणी तुमच्या गाईडचं नाव आणि त्यांची सही घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही डेट ऑफ सबमिशन, या ठिकाणी प्रिन्सिपलची सिग्नेचर स्टॅम्प आम्ही घेऊ, तुम्ही प्राचार्यांकडे जाण्याची गरज नाही. त्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट, तुम्ही जो काही रिसर्च प्रोजेक्ट बनवलेला आहे त्याचं ॲब्स्ट्रॅक्ट शॉर्टमध्ये या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यानंतर डिक्लेरेशन बाय स्टुडंट्स या प्रकारे तुम्हाला बनवायचं आहे. या ठिकाणी तुमचं रिसर्च प्रोजेक्टचं टायटल तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला एक्झाम सीट नंबर लिहायचा आहे, डेट सबमिशनची, प्लेस नांदेड, या ठिकाणी तुमचं नाव आणि सही. त्यानंतरचं ॲक्नॉलेजमेंट बनवायचं आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे वैयक्तिक काय तुम्हाला वाटलं या प्रोजेक्टविषयी थोडक्यात ते लिहू शकतात. तुम्हाला कोणाकोणाचं कोऑपरेशन सहकार्य मिळालं असेल त्यांचं. खाली शेवटी तुमचं ABC म्हणजे तुमचं नाव. त्यानंतर एक इंडेक्स बनवायचा आहे, एक सॅम्पल या ठिकाणी दिलेला आहे मी. सिरियल नंबर, लिस्ट ऑफ कंटेंट्स, पेज नंबर. सुरुवातीला येईल टायटल पेज, नंतर गाईड सर्टिफिकेट, नंतर ॲब्स्ट्रॅक्ट, डिक्लेरेशन, ॲक्नॉलेजमेंट, इंडेक्स, लिस्ट ऑफ टेबल असेल तर, लिस्ट ऑफ फिगर्स असतील तर, लिस्ट ऑफ ॲब्रिवेशन्स असेल तर, पेज नंबर या ठिकाणी या पद्धतीने द्यायचे आहेत. जेव्हा तुमचं मेन टॉपिक सुरू होईल इंट्रोडक्शन, त्याला त्यापासून पेज द्यायचे आहेत. पहिला टॉपिक फॉर एक्झाम्पल मी दिलेला आहे 1 to 56, म्हणजे 1 ते 56 पेज नंबरपर्यंत चाललेला आहे म्हणून ते दिलेलं आहे. त्याच्या खाली जे काही कंटेंट असतील ते तुम्हाला त्याच्यानुसार पेज क्रमांक द्यायचा आहे. सेकंड टॉपिक आहे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, त्यामध्ये फॉर एक्झाम्पल कंटेंट घेतलेले आहे, त्याचे पेज नंबर दिलेले आहे. हा 57 ते 75 पेज नंबर चाललेला आहे. त्यानंतर रिसर्च मेथोडॉलॉजी, त्यामध्ये कंटेंट जे असतील त्याचे पेज नंबर या ठिकाणी याप्रमाणे घ्यायचे आहे. त्यानंतर डेटा अनालिसिस, त्याचे पेज नंबर, त्याच्यामध्ये हायपोथेसिस तुम्ही काय काय घेतलेले आहेत ते. त्यानंतर फाइंडिंग, सजेशन आणि कन्क्लुजन, त्याचे पेज नंबर, त्याचे डिटेल्स. त्यानंतर समरी, त्यानंतर बिब्लिओग्राफी, त्यानंतर अपेंडिक्स. त्यानंतर लिस्ट ऑफ टेबल्स याप्रमाणे घ्यायचे आहे. जर तुमचे काही टेबल्स असतील तुमच्या त्याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये ते याप्रमाणे घ्यायचे आहेत. टॉपिक वाईज त्याला पेज नंबर द्यायचा आहे. त्यानंतर लिस्ट ऑफ फिगर्स जे काही तुमच्या असतील तर त्याला या टॉपिक वाईज यानुसार द्यायचा आहे पेज नंबर्स. त्यानंतर तुम्ही काही ॲब्रिवेशन्स यूज केले असतील तर याप्रमाणे तुमचे ॲब्रिवेशन्स द्यायचे आहेत. म्हणजे जे शॉर्ट फॉर्म यूज केले असेल त्याचा लॉंग फॉर्म त्या ठिकाणी दाखवायचा आहे. त्यानंतर तुमचे बाकीचे हे 5 टॉपिक येतील: इंट्रोडक्शन, रिसर्च मेथोडॉलॉजी, लिटरेचर रिव्ह्यू, डेटा प्रेझेंटेशन अँड अनालिसिस, कन्क्लुजन. त्यानंतर तुमची समरी येईल, म्हणजे तुम्ही जे काय प्रोजेक्टमध्ये केलं ते थोडक्यात त्या ठिकाणी मांडायचे. त्यानंतर बिब्लिओग्राफी येईल त्या पद्धतीने. बिब्लिओग्राफी अशा पद्धतीने घ्यायची आहे. अगोदर बुक्स घ्यायचे आहे या पॅटर्नमध्ये. त्यानंतर काही थेसिस यूज केले असतील तर थेसिसचा रेफरन्स याप्रमाणे द्यायचा आहे. त्यानंतर जर्नल आर्टिकल काही यूज केले असतील तर याप्रमाणे तुम्हाला रेफरन्स द्यायचे आहे. त्यानंतर काही वेबसाईट असतील याप्रमाणे, बुकलेट वापरले असतील याप्रमाणे, न्यूजपेपर काही यूज केलेले असतील तर याप्रमाणे. त्यानंतर अपेंडिक्स, काही तुमचं क्वेश्चनियर असेल तुम्ही बनवलेलं असेल ज्याच्या आधारावरती तुम्ही ऑब्जेक्टिव्ह, हायपोथेसिस फाइंड आउट केले असतील तर तो क्वेश्चनियर. या तुमच्यासाठी जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत की जे तुम्हाला प्रोजेक्ट बनवण्यासाठी सोपं होईल. तुम्ही तुमचा प्रोजेक्ट इंग्लिशमधून किंवा मराठीमधून करू शकता. हा प्रोजेक्ट तुमचा जो आहे तर ते रिसर्च सुपरवायझर तुमचे जे गाईड असतील ते तपासतील. त्याच्यानंतर बाहेरून येणारे एक्सटर्नल सुपरवायझर असतात जे युनिव्हर्सिटीने अपॉइंट केलेले असतात, ते तुमचं या ठिकाणी तपासतील. त्यानंतर सब्जेक्ट तुम्ही मार्केटिंग मॅनेजमेंट किंवा HRM या ब्रॉड कन्सेप्टवरती घेऊ शकता. त्याच्यामध्ये सब पॉईंट्स तुम्ही कुठलाही कव्हर करू शकता. त्यानंतर इंग्लिशसाठी जर तुम्ही फॉन्ट वापरणार असाल तर टाइम्स न्यू रोमन वापरावा, आणि मराठीसाठी असेल युनिकोड किंवा इतर जो व्यवस्थित येऊ शकेल प्रिंटिंगमध्ये तो वापरला तरी चालेल. फॉन्ट साईज तुम्हाला जी जनरल आहे ती 12 हा फॉन्ट साईज वापरायचा आहे, आणि टायटलसाठी 14 हा फॉन्ट साईज वापरायचा आहे. लाईन स्पेस 1.5 आणि टेबलमध्ये जर असेल तर 1. पेपर साईज ही A4 ची घ्यायची आहे. मार्जिन लेफ्ट साईड राईट साईडमध्ये 2.54 सेंटीमीटर, अप डाऊनसाठी 1.50 सेंटीमीटर. तुम्हाला जी डेट ऑफ सबमिशन प्रोजेक्ट एस्टिमेटेड आहे 30 मार्च 2026 पर्यंत या ठिकाणी हा प्रोजेक्ट तपासून कव्हर करून सबमिट करायचा आहे. तपासण्यासाठी तुम्हाला 2 गाईड दिलेले आहेत.
डॉक्टर DS यादव आणि मी स्वतः डॉक्टर VD जाधव. तुम्ही दोघांपैकी कुणालाही अप्रोच होऊन त्या प्रकारे करू शकता किंवा आम्ही तुम्हाला डिस्ट्रीब्युशन करून देऊ. त्याप्रमाणे तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधून आपलं रिसर्च प्रोजेक्ट कंप्लीट करून घेऊ शकता. तुमचे टायटल सिमिलर असू नयेत सर्वांचे, त्यामध्ये डिफरन्शिएट असणं गरजेचं आहे. प्रत्येकाचे टायटल वेगवेगळे असावे, सिमिलर असू नये. सबमिशन तुम्हाला डिपार्टमेंटलाच करायचं आहे, कॉमर्स डिपार्टमेंटला. तुमचा जो रिसर्च प्रोजेक्ट आहे तो 100 ते 150 पेजेस साधारणतः होणं अपेक्षित आहे. जे तुम्ही मागच्या थर्ड सेमिस्टरला आमच्याकडे या प्रकारे एक फॉर्मॅट सबमिट केला होता 4 पेजेसचा या प्रकारचा, त्याच्यामध्ये तुम्ही जे रिसर्च टॉपिक लिहून दिलेला आहे तोच टॉपिक तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याला एक्सटेन्शन डिटेलमध्ये करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही सुपरवायझरचे नाव सुद्धा टाकलेले आहेत, तेच सुपरवायझर कंटिन्यू असतील, चेंज होणार नाही. म्हणजे ज्या मागच्या वेळेस ज्या गाईडचं नाव दिलं होतं तेच गाईड तुम्हाला या फोर्थ सेमिस्टरला असतील. त्याच्यामध्ये तुम्ही रिसर्च टॉपिक दिलेला आहे, सिग्निफिकन्स ऑफ द रिसर्च दिलेला आहे, ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे, हायपोथेसिस दिलेला आहे, रिसर्च मेथोडॉलॉजी, प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा, स्कोप अँड लिमिटेशन. आणि चौथं एक पेज होतं त्याच्यावरती बाकी काही नाही, शेवटी तुमचं सह्या वगैरे होत्या कन्क्लुजन शेवटी, त्यामुळे ते पेज या ठिकाणी दाखवत नाही, सिंपल फॉर्मॅट होता. या प्रकारे तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा आहे. या व्यतिरिक्त काही आपल्याला अडचण असेल आपण केव्हाही मला आणि यादव सरांना विचारू शकतात. थँक्यू.